नमस्कार सर्वांना. गावाकडची ओढ या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा आमचं गावाकडचं सकाळचं वातावरण, नुसतं थंडी आहे आणि असं सूर्योदय झालेला आहे. इकडं लाडी कस्तुरी आणि आमची हरणी बघा, त्यांचं खाणं चालू आहे. आणि असं बाजरीला आहे, ज्वारीला पाणी दिलेले बघा, असं हिरवी छान झाली ज्वारी. आणि पाणी द्यायला गेल्यानंतरच मी अशी मोहरीची भाजी काढून आणलेली. ही आहेत मोहरीची पानं. तर तुम्ही ही भाजी कधी खाल्ली आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणाकोणाला आवडते ते पण सांगा. तर असे मस्त पानं तोडून आणलेली आहेत मी मोहरीचे. याच्या आपण वड्यासुद्धा बनवू शकतो. तसे मोठे मोठे पानं घ्यायचे आणि आळूच्या वड्या जशा बनवतो तशा वड्या बनवू शकतो आपण. खूप छान लागतात त्यासुद्धा. तर आता ही मी पूर्ण धुवून घेते, कारण पाणी देताना काय याच्यावरती असं थोडंफार माती गेलेली असते. मग हे असं धुवून घेतलं तर चांगली माती निघून जाते आणि अशी पानं स्वच्छ होतात. तर हे बघा, हे अशा मिळणाऱ्या, आता ही एक रानभाजीच म्हणावी लागेल. तर अशा भाज्या नेहमी जेव्हा जेव्हा आपल्याला उपलब्ध होतील त्या त्या वेळेला आपण खाल्ल्या पाहिजेत, कारण ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. ते बघा, सगळी छान स्वच्छ धुतली. आता मी धुवून मग याला चिरून घेणार आहे. तर बघा, ह्या अशा अनेक वेगवेगळ्या भाज्या जर तुम्हाला अवेलेबल झाल्या तर त्या त्या वेळेला नक्की खा. एवढं असं छान बारीक कट करून घ्यायचं. याची आपण हटव भाजीसुद्धा बनवू शकतो आणि मेथीसारखी मोकळीसुद्धा बनवू शकतो. हे बघा, अशी मस्त. आणि हे धपाट्यामध्ये सुद्धा आपण ही भाजी अशीच बारीक चिरून, आपण जसं पालकाचे पराठे वगैरे करतो त्या पद्धतीने करू शकतो. तर अशी पूर्ण चिरून झालेली आहे. मस्त ताजी ताजी भाजी आहे ही. हे बघा, आणि कोणत्याही हिरव्या भाज्यांना लसूण भरपूर प्रमाणामध्ये वापरायचा, त्यामुळं भाजीची चव अजून वाढते. याच्यासाठी मी डाळसुद्धा भिजायला ठेवलेली आहे. तर आता लसूण कुटून घेते मी. हे बघा, याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये इकडं कढई तापायला ठेवलेली आहे. आपण आता याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल तुम्ही कमी किंवा जास्त तुमच्या आवडीनुसार प्रमाण करू शकता बरं का. मी आपलं इथं मीडियम तेल वापरलेलं आहे, थोडंच, अगदी 1.5 चमचा जवळपास. तर असं मस्त तेल गरम झालं ना, मग त्याच्यामध्ये वाटलेला लसूण टाकायचा. तर ह्या हिरव्या भाज्यांसाठी आपण जर मूग डाळ, हरभरा डाळ आणि मसूर डाळ वापरली तर खूप छान भाजीची टेस्ट वाढते. ते बघा, इकडं मी वाटून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला दाखवायचं राहिलं, याच्यामध्ये मी एक कांद्याची छोटीशी फोड पण टाकलेली आहे लसूण बारीक करताना. हे बघा, मस्त. हिरवी मिरची पण आपण टाकू शकतो, परंतु माझ्याकडं हिरवी मिरची नाही आहे आता सध्या अवेलेबल, त्यामुळे मी आज या हिरव्या भाजीला लाल तिखटच वापरणार आहे. असं पण कधी कधी करून बघत जा, बिना हिरव्या मिरच्याचं लाल मिरच्यांचीसुद्धा हिरवी भाजी खूप छान लागते. असं मस्त लालसर लसूण परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्येच असं तिखट टाकायचं. हे बघा, 2 चमचे मी तिखट टाकलेलं आहे, कारण ही घरची मिरची आहे त्यामुळे भरपूर तिखट येते. त्यामुळे अगदी छोटे चमचे 2 मी टाकलेले आहेत तिखट. आणि असं थंडीचं कसं, जरा थोडी भाजी तिखट असेल तरच जरा थोडी बरी वाटते खायला, मस्त म्हणजे चव येते त्याला. जर थोडी पुळचट असेल किंवा कमी तिखट असेल तर ती मला तरी पर्सनली नाही आवडत कमी तिखटाची भाजी. तर असं मीडियम तिखट पाहिजेच भाजीला. तशी मस्त वाफवून घ्यायची भाजी. याला मी मीठ अजून टाकलेलं नाही आहे, फक्त याचं पाणी आटू द्यायची वाट बघते मी. पूर्ण पाणी आटल्याशिवाय मीठ टाकायचंच नाही, म्हणजे ही भाजीला जे पाणी आहे धुतलेलं वगैरे ते पूर्णपणे आटून जातं. आणि हे बघा, अशी भिजलेली डाळ टाकायची. मी इथं हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे. मुगाची डाळ पण खूप छान लागते. आणि डाळ आधीच भिजवून ठेवली ना तर मग भाजीमध्ये शिजायला फारसा वेळ लागत नाही डाळीला. तर ती मात्र काळजी घ्यायची, थोडीशी भिजत घालायची डाळ अगोदर. असं मस्त हलवून घ्यायची बघा भाजी. आणि मस्त याला बाजरीच्या भाकरी आणि अशी हिरवी भाजी खूप मस्त बेत होतो. तर बाजरीची भाकरी पण कोणाकोणा आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण मी आता भाजी तयार झाल्यानंतर
बाजरीच्या भाकरी बनवणार आहे, ती सुद्धा तीळ लावून बनवणार आहे. असं कूट टाकायचं शेंगदाण्याचं. शेंगदाण्याचं कूट जरी तुम्हाला नाही टाकावंसं वाटलं तर नाही टाकलं तरी हरकत नाही. नुसत्या लसणाची सुद्धा भाजी अप्रतिम लागते, एक नंबर. तर हे बघा अशी मस्त वाफते ही भाजी. त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं. आता सगळ्यात शेवटी मी मीठ टाकलेलं आहे. हलवून मग याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे अगदी मऊ होते भाजी ही आणि डाळ पण शिजल्या जाते. खिडकीतून असं मस्त ऊन येते, ते थंडीमुळं असं उन्हाचं किरण आतमध्ये आलेली खूप छान वाटतं. थोडंसं तेवढंच बरं वाटतं, कारण आमच्याकडं इथं जवळच तळं असल्यामुळं भरपूर थंडी आहे. तर आता हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये मीठ टाकले. आपली भाजी रेडी झाली बघा. असं पीठ मळून घ्यायचं छान. आपण भाकरीचं पीठ जितकं जास्त मळू तितकी छान भाकरी होते आणि चवदार लागते. असं खसखस. जर आता ही गॅस वाट्यावर आहे त्यामुळे मला दोन्ही हाताने काही फारसं मळता येत नाही आहे. एकाच हाताने मी खूप जास्त मळण्याचा प्रयत्न करते. जर आपण खाली बसून मळलं तर खूप छान मळता येतं आपल्याला हे पीठ. तर हे बघा इकडे पीठ मळून झालेलं आहे माझं. तर आम्ही पहिल्यांदा ना गाईसाठी भाकरी बनवतो. स्वयंपाक करत असताना सकाळी गाईसाठी एक भाकरी बनवायची आणि नंतर आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करायची. तर असं आहे आमचं रोजचं ठरलेलं आहे हे. मग जरी चपात्या बनवत असेल तरी पहिली छोटी चपाती गाईसाठी बनवायची आणि नंतर मग आपला स्वयंपाक तयार करायला घ्यायचा. तर हे बघा आता मी घेते भाकरी तयार करायला. मस्त पातळ भाकरी आणि त्याला असे भरपूर तीळ लावले आणि असे हिरव्या भाज्या वगैरे असतील आणि थंडीचे दिवस, हा मग एकदम मस्त बेत. आणि दुधाबरोबर सुद्धा आपण ही बाजरीची भाकरी खाऊ शकतो, दह्याबरोबर सुद्धा. तर आमचं नेहमी ठरलेलं असतं बरं का, की सकाळी भाकरी टाकायच्या आणि मस्त गरम गरम दूध घ्यायचं, चुरायचं त्यामध्ये आणि 1-2 चटण्या मी तयार करून ठेवलेल्या असतात. कारण चटणी ही प्रकार मलाच आवडतो. कारण कमी तिखट असेल एखाद्या दिवशी भाजी तर चटणी नुसती घेतली तरीसुद्धा मग पोट भरतं. तर त्यामुळं मी चटण्या तयार करून ठेवते. तर त्यातली एक चटणी घ्यायची आणि मस्त दुधामध्ये भाकरी चुरायची आणि तोंडी लावायला चटणी आणि भाकरी. अरे मस्त एक नंबर बेत होतो. नक्की तुम्ही ट्राय करा. अगदी सोपा, त्याला भाजीची वगैरे सुद्धा काही गरज पडत नाही करायची. तर भाजीला वगैरे काही नसेल तर माझं तर ते ठरलेलंच असतं. किंवा मग चपात्या म्हणजे साधे पोळी जरी केली तरी दूध पोळी किंवा दही पोळी असं खायचं आणि मस्त तोंडी लावायला चटणी घ्यायची. ते बघा आपली असं छान पातळसर भाकरी तयार झालेली आहे. तवा पण चांगला गरम झाला आहे. तर पाणी लावून घेते मी. ह्या जर भाकरी चुलीवर असतील तर अजून एकदम भारी वाटतं. खमंग खरपूस भाजल्या जातात चुलीवरती. परंतु आता 1-2 माणसासाठी मग मी चूल वगैरे असं पेटवत नाही. आणि आता चूल पेटवायला जागा पण नाही. मला बाहेर जाऊन चूल अंगणात पेटवावं लागेल, कारण फरशीवरती पेटवायला मग हे म्हणतात नको, खाली फुटण्याची शक्यता आहे, म्हणजे खाली जर आपण चूल मांडली तर. आणि आता ते काय वट्टा वगैरे माझ्याच्याने तयार करणं झालं नाही अजून चुलीला बाहेर. नाहीतर मी बाहेर चुलीला वट्टा तयार करणार आहे. तसं मस्त टम्म भाकरी फुगते बघा, एक नंबर. अशाच भाकरी कडक आणि त्याला जर आंबाड्याची भाजी असेल आणि दुपारची वेळ जर असेल तर तो सुद्धा बेत एक नंबर लागतो बरं का. मला अशा हिरव्या भाज्या आणि रानभाज्या वगैरे पण भरपूर आवडतात. इकडे मी अशी बटाट्याची भाजी केलेली आहे पातळ, कारण आज दूध खायला काही नको वाटते, त्यामुळं असं बटाट्याची भाजी, मोहरीच्या पानांची भाजी आणि अशी मस्त बाजरीची तीळ लावलेली भाकरी, तोंडी लावायला मिरची. तर कसा वाटला आजचा बेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.